विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। सध्या आपण आहोत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नजीर मुल्ला यांचा जनता दरबार सध्या सुरू आहे आणि आपण पाहू शकतो अनेक नागरिकांचे प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण येऊ शकतो। नजीर मुल्ला यांचा हा जनता दरबार सुरू आहे। काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून अशाच प्रकारे जनता दरबार घेण्यात आलेला, त्याच्यानंतर आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातूनही जनता दरबार ठाण्यामध्ये घेण्यात आलेला आणि आता आपण पाहू शकतो नजीर मुल्ला यांच्या माध्यमातूनही ठाण्यामध्ये जे ते ठाणे महानगरपालिकेमध्ये जनता दरबार जो आहे तो घेण्यात येतो आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या समस्या घेऊन त्यांना असणाऱ्या अडचणी नजीर मुल्ला यांच्याशी ते बोलताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात ते आपले निवेदन घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतात। केसरकर कोण आहे? हेड ऑफिस उत्तर संघ आहे। केसरकर कोण आहे? टॅक्सला केसरकर म्हणून एक टॅक्सला जा, मला फोन जोडून दे, लगेच कर साराच्या नंबरवर केसरकरला फोन जोडून गुन्हा नोंदवलाय का पोलीस स्टेशननी? माहूरचा काय विषय आहे? नुसतं माहूरचा टॅक्सचा एक काम कर, तो एरिया माझ्याकडे येतो ना आपल्यामुळे ना, एक काम कर, यांना तुला 11:30ला मी पोचलो ना राबोरी, तुम्ही प्रकरण घेऊन राबोरी किंवा यांना तिथे बोलतो आपण, तरी समजून मला समजव मग त्यांच्याशी केसरकर आता बाहेर आहे। उद्या तुम्ही 11:30 वाजता उत्तर संघच्या हद्दीत राबोरीत ऑफिस माहिती घेऊन या समोर बोलवलंय, समोर आपण चर्चा करू का? कार्मिक अधिकारीचा उद्यापर्यंत पुन्हा त्याच्यावर नोंदवलं नाहीये तर आपण ऍक्शन कशी घेणार? हा तर उद्या त्याला प्रकरण घेऊन बोलवलंय ना मी, मग उद्या समोर आपण चर्चा करू, प्रकरण समजून घेऊ, तिथे निर्णय घेऊ आणि तिथे निर्णय झाल्यावर मग कार्मिक अधिकाऱ्यांना सांगितलं ना आपल्या लाभार्थी केसरी कार्ड ही नाही वापरली, ते सोडून आणि ज्याला नियुक्ती द्यायची लाभार्थी केसरी कार्ड वापरते त्यांचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि हे महापालिकेला सांगितलं की महापालिका ऐकत नाही, महापालिका आम्हाला देशमुख देत नाही।
एकत्र घेऊन सर्व बघा उद्या सायंकाळी त्यांना पण सांगितलं उद्या प्रकरण घेऊन 11:30च्या सुमारास तुम्ही राबवून घेऊन थांबा. मी लोकांना तिथे वेळ दिलेली आहे. म्हणजे 1 तासासाठी येणार आहे. तिथे 5 मिनिटं तुमचा विषय समजून घेणे म्हणजे स्टेटमेंट आहे. हे तुमच्याकडे ठेवा. उद्या आता हे अर्ज मला चालतो. 2 अर्ज माझ्याकडे राहू द्या. हे पण तुमच्याकडे राहू द्या. उद्या घेऊन जा. मनीष जोशींना फोन लावा. माहिती आहे मला. नेक्स्ट 2 मिनिटं. शिकवायला जाणार जागा खाली आहे. रेंटलमध्ये नोडामध्ये त्याचा नंबर मागवा. विश्वास नहीं लो. उसके 2 लोगों के नाम जान मुझे इंटरनल की बहुत राजनीति है, बहुत लोग है. मंगेश को विश्वास के 2 नाम भी उसमें ऐड हिम्मत टाकना होती पड़ेगी. मंगेश आज मुझे आने वाले आप मंगेश 5 वाजता मनीष जोशी लागत ते फिरून नावं तो यादीत टाकून पहिल्या यादीत BSCची एक अलॉट झाली आहे सर्व. नाही ना म्हणत नाही. घरं भरपूर आहेत. लोकांना अलॉटच्या 2 वर्ष रजिस्टर पण केलं आहे. वीर नाही येत कोणी तिथे सुरेश पुढच्या मागून एक्स्ट्रा पाहिजे बसायला गरज नाही. 2 वर्ष अलॉट झालं रजिस्टर पण नाही. तुम्ही व्यथा मांडा आणि मार्ग काढा. वाईट झाली की आहे मी राष्ट्रवादीचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, शेंडोबा मंदिराचं तिथे अलॉटमेंट कुठे लोकांना दिला. आनंद बाजारमध्ये एक जो ग्रस्त आहे तांबे म्हणून तो पात्रमध्ये त्याला एकट्याला का सोडलाय. बोल रहा चालू नाही ना. तयार झाली याच्या कामाचं होऊन जाईल. आता तुझ्याकडे आहे कुठे आता ते काय नाही तिथे समोरच्या नावाचं हॉल सुजय गायकवाडचा बोल ना. इतके बदली केली तिथे काम केलं. 2020-21-22 घरातला बोलव. 2023 मध्ये माझं ऑपरेशन झालं. सर्जरी झाली. मला हजर होता नाही आलं कामावर. त्यांनी माझी नोटीस काढली, कामावरून काढून टाकली. गेल्या 1.5 वर्षापासून चक्रा मारतो साहेब सगळ्यांकडे. शेंडोबा मंदिरची जी दुसरी BSCची बिल्डिंग पेंडिंग आहे कधीपर्यंत अलॉट करायला मोकळा करणार.
वडवलीला BSUPची जे बिल्डिंग आहे एक महिना करायला अरे वडवलीची BSUP मागच्या रोडची माझ्या मित्राची सर कामावरून काढून टाकलं काय करत आहे मला माझी नोकरी परत मिळून त्या संध्याकाळी शेवटची आज 1-1.5 वर्ष झालं मी कामावर मारतो 1 वर्ष झालं किती वेळा समीर वगैरे मी भेटलो गणेश कांबळे कुठे राहतात तुम्ही BSUPची शेंडोबा मंदिरच्या इथे बिल्डिंग बांधतोय आपण ते कधीपर्यंत रेडी करणार शकेल सोळंकी आला का सोळंकी 25 दिवसात तो बिल्डिंगचा पोझिशन तुम्हाला देतो पहिले कामाचं अलॉटमेंट व्हायला पाहिजे त्या रस्त्यांमध्ये ती यादीनं करा ना कुठे लोकांना जे आनंदनगरच्या रस्ता रुंदीकरणमध्ये जे कमिटमेंट महापालिका त्याच्यामध्ये याचा पत्र आहे पात्रामध्ये तुला काय अडचण आहे ते मला सांग तर आमच्या घरात काम व्हायला पाहिजे बिहारींना फोन लाव सोळंकी तेवढा करून घे हो ना झालं तुझा आता इतर बाजूला आमच्या पक्षाचं काही काम करायचं कमी तुमचा हिशोब घेतो आपण सर्वांचा आला का ठाणे महापालिका पूर्ण महाराष्ट्रातली एकमेव महापालिका आहे त्याच्यात सन्माननीय देवाचे तात्कालिक महापौर नरेश मस्के नजीक मुद्दा 2 लोकांनी सर्व 450 लोकांना परत समाविष्ट करून कॉन्ट्रॅक्टवर ठेवलं आहे पण एकाला पण महापालिका भिवंडीपासून सर्वांनी लोकांना काढलं पण जे लोक आमच्या अडचणीच्या काळात महापालिकेत होते त्यांना ठेवलं आहे तुम्हाला काम नाही म्हणून तुम्हाला आम्ही घनकचऱ्यामध्ये दाखवलं आहे पण काम चांगल्या ठिकाणी देतो एकमेव महापालिका 450 लोक आहे तर तुमचा विषय मला सर्वात चालतो तुमच्या पगारापासून सर्व वाढून दिलं गणकचऱ्यामध्ये पण काम केलं सर झाडू मारला गटार तू राजा बोलता ना 2 मिनिटं उपायुक्त तशी समजून दे त्याच्या पत्र मी तुला काढलंय ना बिराणींना फोन सोडून द्या हा किंवा घरातला बोलवा घरात इथे बिराणी कुठे कुठे पुढे बिराणी साहेब कुठे बोल ना शेटला बसायला जाताना बिराणी साहेबांना फोन करून तरी घरात मोबाईल देतो जाऊन तू सोडून जा आणि माझ्या नाही कुठला पण मोबाईलवर फोन लावून दे हो साहेब काय त्या पोराला बाहेर वय येते आता मी बोल तुझी वेता जेवढी मांडायची मांडली आता शांत राहा आम्हाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न दे हे साहेबांच्या विषयावर होणार नाही हे पॉलिसी डिसिजन आहे मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करतो पण परत तिथे लागेल माझ्या प्रयत्न पुढे कमी होईल नाही याच देवाच्या हातात प्रकरण फार मोठा आहे ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाचे एका कर्मचाऱ्यांनी बोगस पेपर बनवलेले OC/CC बांधकाम नकाशा मेलेल्या माणसाच्या नावावर आणि या बाईची जमीन त्यांनी कन्व्हेन्स डीड करून बोगस त्या पेपरवरती खडप केलेली आहे आणि आदेश मिळवला त्या आदेशाविरोधात पोलीस तक्रार केली पोलीस तक्रारीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोर्टात केस देखील दाखल झाली गजानन गोदापुरेंकडे तक्रार केली त्या कर्मचाऱ्याला निलंबित सांगतो कर्मचारी होतो गोदापुरेंकडे तक्रार केली तरी त्यांनी बघा 1.5 वर्ष झाली चौकशी चालू केली आणि आज काल निर्णय दिला की चौकशीमध्ये प्राथमिक चौकशीमध्ये सदर कर्मचारी हा दोषी आढळत नाही म्हणून चौकशी बंद केली आणि आमचा अर्ज निकाल येतो त्यानंतर
आयुक्तांना पत्र दिलं की संबंधित पेपर बोगस आहेत, सगळं आहे. हायकोर्टाने आम्ही केस जिंकली, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. कोर्टात 2 केस पेंडिंग आहेत हायकोर्टात हे सदर आदेश रद्द करण्यासाठी. तरी देखील काही होत नाही. आयुक्तांना पत्र दिलं की सदर बिल्डिंग अनऑथराईज आहे, इलिगल आहे आणि त्यांनी बोगस पेपर बनवले, त्यामुळे डिमॉलिश करा. डिमॉलिश करण्यासाठी कुठल्याही उत्तरचं प्रभाग समिती नोटीससुद्धा काढत नाही. स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलं तर स्ट्रक्चर ऑडिट करायला लावत आहे. 33 वर्ष इमारतीला झालेली आहे. पेपर महत्वाचे म्हणून सिद्ध झालं का? हा ना, महापालिकेने लिहून दिले 3दा लिहून दिले. इससे ज्यादा पेपर जिम्मे त्यांना सांगितलंय. मेरे लगता है पूरा 2 दिन लेना पड़ेगा अभी. नहीं, इसके लिए 11 वकील हो गया नजीब भाई. उनको बोलने के बाद भी वो लोग सुधरते नहीं है. लेकिन उसमें रमेश वामन मडवी कोण? हे बघ, ही स्ट्रक्चर ऑडिटची 2024ची नोटीस कुठली इमारतीची? यांच्याच इमारती तुम्ही म्हणतात बिल्डिंग बांधली नवीन. बिल्डिंग बांधून जुनी आहे. त्या लोकांनी काय केलं, जाफर गेला बिल्डिंग बांधून. या सोसायटीवाल्यांनी संस्थेवाल्यांनी 30,000 रुपये देऊन महापालिकेचे सगळ्या हुबेहूब पेपर बनवले, उपायुक्तांच्या सह्या मारलेल्या स्टॅम्प, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. प्लॅन भलत्याच ठिकाणी असं आहे आणि त्यांनी नंबर बघा कुठला टाकला. महापालिकेने 4 वेळा लिहून दिले. या ज्या नोटीसवरती आहे, आम्हाला फक्त आयुक्तांनी त्या इमारतीला अनाधिकृत आहे आणि तुम्ही तुमचे पेपर सादर करावे अशी फक्त नोटीस बसवावी, बस बाकी काय नाही. आणि जी त्या माणसाची अर्ज का दिले तुम्ही? आणि त्या एका माणसाची जी 2 अर्ज का? 2 अर्ज आहे, तेव्हा जो कर्मचारी आहे त्याची इन्क्वायरी पूर्ण झालेली आहे. मागे 5 पण होतं. स्वतः त्या कर्मचाऱ्यांनी लिहून दिलेत तर मी पेपर बनवले. ठाणे सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. हे घे, आणि स्वतः लिहून दिले तर मी पेपर बनवले. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी 1.5 वर्ष घेतला. मी तुम्हाला माझा स्वतःचा पत्र देतो याच्यावर. आज एडीडीपी नाही आहे, आजारी आहे. आज एडीडीपी आजारी आहे, येणार नाही आहे. मी आत्ता तुम्हाला पाठवून दिलं असतं वरती आणि ते आजारी आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला पत्र देतो, पत्राची कॉपी देतो आणि त्याच्यावरती एडीडीपी याच्यावरती थोडंसं तुम्हाला देतो आणि DMCHQला पत्र देतो आणि याची मला सहनिशा देतो. तुम्हाला जे मदत पाहिजे त्याच्यात शिफारस पत्र देतो. शिफारस पत्र तुम्हाला देतो. लोक तुमच्याजवळ पण येऊन गेले सोसायटी रात्री 1:30 वाजता गावण महान कार्यकर्ते तो भाजपमध्ये मी राष्ट्रवादी. हेलो, बीमार है घर पे. विषय माझ्यावर पुढच्या बुधवारी किंवा ऑफिसला भेटला. मला वेळ वाटता मी तुला बोलून घेत कोल्हापूरसाठी हो बरं आहे बघा.
नेक्स्ट अजित भाई अजित भाई हो 2 मिनिट आता ती योजना जी होती ना, अपंग लोकांना आपण जे घरं दिलेली महापालिकेने ते सर्वांना भेटलं, ती प्रक्रिया संपली आहे. जेवढे पात्र अर्ज झाले, तुझं वय कमी होतं तेव्हा ती योजना संपली आहे. जेवढे घरं होती आलेले अर्ज जास्त होते, आपण लॉटरी काढलं. मी ठराव केला, माझ्या एरियात एकदा पण लागलं नाही, लॉटरी काढली आपण. लॉटरीमध्ये जेवढी घरं होती ती वाटप केली. नवीन घरं आलेली नाही आहे. नवीन घराची योजना जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल, जेव्हा पण शासन किंवा महापालिका सभागृह स्थापन झाल्यानंतर करतील, तेव्हा तो अर्ज कर. जुन्या अर्जावर तुला पात्र पण करता येत नाही आणि आजच्या तारखेला घर पण जाग्यावर उपलब्ध राहिले तुला देण्याचं. मी खोटं म्हणत नाही. तोंडावर होणार की तोंडावर सांगणार, तोंडावर होणार नाही तर तोंडावर नाही सांगणार. तर अपेक्षा तुमची आहे, द्यायला पाहिजे, भेटलं पाहिजे. तुमची अडचण मी समजू शकतो, पण महापालिकेत ती योजना आज बंद झाली आहे. जेव्हा नवीन सभागृह येईल तेव्हा ते चालू करतील, घरं उपलब्ध असतील तेव्हा करतील. कारण जेवढे लोकांनी अर्ज केले होते पात्र, त्या सर्वांना घर पण आपण दिलेले लॉटरी सिस्टम निघाली. ओके, नेक्स्ट मला ना एवढा वहिनी वहिनी दीदी बघू खाली ठेवा. तो यहाँ मत लाइए, कल सुबह राघोरी लेकर आइए. तो आजा बेटा, जहाँ गलती है आप उधर आइए. पर्सनल मामला पुलिस स्टेशन से संबंधित है, वही बात. घे ती बघू. घेतोय आता घेतोय. हा बूम लगाय आले.
मी लिहून घेतलंय, मग त्यांच्याशी पहिले चर्चा करत आहे. पण जेव्हा ते हो म्हणाले, तर शेतकऱ्यांचे सर्व प्रमुख लोकांना घेऊन आपण ललिताच्या नावानं पुन्हा पत्र दिलं. जय काय नाही झालं, 2 लोकांची नावं दिली होती काम करायला. होणार आहे. सोनोने को जोड़ के देंगे. जागा ना बनवली का असं नाही घेच हे अमिता पाटील आज नागरिकांचा ओढ जास्त आहे, पण प्रश्न तेवढे प्रलंबित. महापालिकेत सभागृह अस्तित्वात नसल्यावर रोजंदारी कामांमध्ये जे आमचा लाभ म्हणजे आमचं योगदान होतं ते योगदान देता आलं नाही. आणि हे एवढं राहिलं नसतं, कार्यालय उघडे राहिले असते गटनेत्यांचे, तर गटनेत्यांच्या कार्यालयामध्ये इतर माझे नगरसेवक आणि ते लोक येऊन पण लोकांचे प्रश्न सोडवायचे. पण आम्ही आधीच सांगितलं, एका आमदाराचा पोटदुखीमुळे त्यांनी तो कार्यालय सर्व बंद करायला लावले, कारण स्वतःचे त्यांना काम करायचं नाही. म्हणून आज तो ओढ आहे, पण आम्ही ते प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न यशस्वी होईल तेवढा आम्ही ठाम विश्वास आहे. ठाणे जिल्हा अध्यक्षपदी आपली निवड झाली आणि येत्या निवडणूक लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली. दादांचा मी पटकरी साहेबांचा प्रफुल्लभाई भुजबळ साहेब सर्व नेत्यांचा मी आभारी विश्वास टाकतो. निवडणुका आल्यावर समोर बरेचसे बदल पक्ष संघटना होणार होते. परांजपे साहेबांना आम्हाला महाराष्ट्रात गरज होती त्यांची, तर मला प्रदेशची अल्पसंख्याकांबरोबर ही पण जबाबदारी मला देण्यात आलेली आहे. तर बदल दिलेल्याची जबाबदारी दिली पूर्ण पार पाडेल. नजीबभाई जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सर्वात पहिले कुठले प्रश्न तुम्ही मार्गी राहता? मी जे पहिले तर संघटन मला पूर्णपणे जे परांजपे साहेबांनी चांगलं काम केलं, अजून ते संघटन बळकट करायला लागेल. येत्या निवडणुकीत आम्हाला कसं मोठ्या प्रमाणावर यश घेता येईल, तर ते साध्य करण्यासाठी जे परांजपे साहेबांनी संघटन तयार केलेली त्याच्यात अजून काय दुरुस्ती करायची असेल, अजून काय मजबूत करायचं असेल ते करण्याची 100% सर हिंदी सर हिंदी में जानना चाहेंगे, जनता दरबार ले रहे हो जिस तरीके से दूसरी मर्तबा ले रहे हो, किस तरीके से जनता का प्रतिसाद है? क्या कुछ जनता की समस्या है जो अहम मुद्दे आपको लगते हैं कि लेनी जरूरत है? महापालिका एक महासागर होता है, उसके अंदर प्रश्न हर एक के उतने अपने अपने प्रश्न जरूरी होते हैं. वो कहीं विस्थापित का हो, छोटा सा एक रूम शिफ्टिंग का हो, या किसी की स्वच्छता का हो, या कहीं बारिश में पानी भरने का हो, अपने अपने समस्या लेकर आते हैं और उस समस्या को हम निवारण करने की पूरी कोशिश करते हैं. महीना 1.5 महीने से लोगों को हम मिल नहीं पाए, महापालिका में बैठने की जगह नहीं थी. जो हर गट नेता का कार्यालय पार्टी का कार्यालय होता है, वो कोई इंसान का नहीं होता है. हम आज नगर सेवक नहीं है, हम सब मांझी है. तो कार्यालय हम वापरते, लोगों को मिल देते. आज वो कार्यालय बंद होने की वजह से इतना जोर आया है एक साथ, तो ये दूसरा बुधवार है, हर बुधवार को हम बैठेंगे, क्योंकि रोज नहीं बैठ सकते. ये जगह बाकी के लोगों के लिए भी हमको देनी है, तो इसके लिए बुधवार का वक्त एक ही है. और ज़्यादा लोग आते रहेंगे तो 2 दिन बैठेंगे, हम जुमा के दिन भी बैठेंगे. तो शरद पवार गुट के जो विधायक हैं उन्होंने आरोप किया कि यहाँ का जो अतिक्रमण विभाग है वो वसूली के लिए सबसे पहले आगे रहता है. इस तरीके का आरोप उन्होंने किया. इसके लिए कौन सा विभाग? अतिक्रमण का जो विभाग है वो वसूली के लिए यहाँ पे ज्यादा जाना जाता है. वो अतिक्रमण विभाग से गाड़ियाँ भी मिलती है लोगों को. लेकिन वेलफेयर आने वाली वाइट किसकी मिलता है मालूम नहीं. कोई अतिक्रमण विभाग वाले ही बोला कि दबाव डाल के दी गई है. क्या वो किसकी वेलफेयर आ रही है, उनसे खान कंपाउंड से निकल रही है, डिलीवरी हो रही है, तो उसका भी तपास देना चाहिए. पर विधायक जी ने कहा है, तो विधायक जी उसका स्पष्टीकरण देवे. वो तो बड़े नेता है, उनके पास में बड़े सभागृह में बात करने का अल्लाह ने उनको नसीब दिया है. जितना
बताया है उनको, तो वो वहाँ बात करे, रखे अपने मुद्दे। मगर बात इतनी है कि जो बिल्डिंगों की ट्वीट करते हैं, बाद में रात को वही बिल्डिंग का सेटलमेंट ना हो जाए उनके कार्यकर्ताओं की तरफ से, हमारी सूचना हुई है। आला कमान ने आपको जिला अध्यक्ष पद की जिस तरीके से नियुक्ति किया, क्या कुछ अहम मुद्दे लगते हैं आपको कि अब उसको साझा करने की जरूरत है, क्योंकि आने वाले कुछ समय में नगर निगम के चुनाव भी होने वाले हैं? ऐसा एक बदल हमेशा होना चाहिए। ब्रांच के साथ का प्रमोशन हो गया, उनको बड़ी जिम्मेदारी दी गई है। हमको लगा कि जिला में उनको रखने से अच्छा हाई कमांड में महाराष्ट्र में उनका हम ज़्यादा फायदा ले सकते हैं। मैं दादा और तटकरे सब हम कहीं अहम मीटिंग के लिए गाड़ी में जा रहे थे, उस वक्त उन्होंने प्रस्ताव तटकरे साहब ने रखा और दादा ने इंसिस्ट किया कि ब्रांच के साथ को रखने के लिए। पिछले मंगलवार की बात है, 8-10 दिन पहले की बात है। तो मैंने उनके आदेश है मेरे लिए, और पार्टी के हम भी जिम्मेदारान हैं, तो लगा कि पार्टी के हित में वो अच्छा, और उसके बाद में फिर प्रांत के साहब से बात करके तटकरे साहब ने उसको नहीं सुनी। जिस तरीके से छगन भुजबल जी ने मंत्रिमंडल की शपथ ली है, ओबीसी समाज के बड़े नेता माने जाते हैं, क्या कुछ लगता है मंत्रिमंडल में आने से विस्तार अच्छे तरीके से होगा, जिस तरीके से नेता माने जाते हैं? हर लोगों को लेकर चलता, अल्पसंख्यक के लोगों को उन्होंने संभाला। महिला एक ही थी पिछले दादा ने दिए थे मंत्री पद, तो हर समाज के लोगों को अपने मंत्रिमंडल में लेकर चलते हैं। और मुंडे साहब के राजीनामे के बाद में वो जगह खाली थी, और ओबीसी समाज को इंसाफ देना चाहिए। जो दादा का एक नज़र से सबको देखने की जो उनकी स्टाइल है, उनका जो काम करने का तरीका है, उनकी सोच है, उसमें कभी कभी कमी पड़ा रहा है। इसके लिए हमने कॉपी करके राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।